नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. राज्य आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक संपन्न. मान्सूनपूर्व कामांचा घेतला आढावा. मुख्यमंत्री म्हणतात, पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सज्ज. आपदा मित्र सखींना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दिलंय प्रशिक्षण. सरकारी यंत्रणा 24 तास अलर्टवर. स्वस्त धान्य दुकानातील सडलेल्या तांदूळ प्रकरणी कृषी मंत्री रवी नाईकांची प्रतिक्रिया. बाहेरून येणाऱ्या तांदळावर नियंत्रण ठेवणार. निकृष्ट दर्जाचा तांदूळ आढळल्यास दोषींवर कारवाई होणार. कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीत फुलले कमळ. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजना नाईकांची बिनविरोध निवड. सोमवारी झाली नियुक्ती. रवी नाईकांनी केले अभिनंदन. साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकरांचे अर्ज दाखल. अन्य कुणीही अर्ज दाखल न केल्यामुळे निवड निश्चित. मंगळवारी होणार निवडीची अधिकृत घोषणा. फोंडा पालिका नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि केतन भाटीकरांच्या रायझिंग फोंडामध्ये होणार लढत. भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी रितेश नाईक तर उपनगराध्यक्ष पदासाठी दीपा कोल्वेकरांचा अर्ज दाखल. रायझिंग फोंडातर्फे नगराध्यक्ष पदासाठी शिवानंद सावंत तर उपनगराध्यक्ष पदासाठी वेदिका वळवईकर रिंगणात. आणि कुडका पंचायतीत पंचायत राज कायद्याची पायमल्ली. गत 6 महिन्यांपासून एकही ग्रामसभा झाली नाही. ग्रामस्थांचे पाण्या वाचून हाल. समस्येकडे होते दुर्लक्ष. आरजीचे नेते मनोज परवांची टीका. पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार तयार आहे. आपत्ती व्यवस्थापन काळात लोकांच्या मदतीसाठी सरकारने आपदा मित्र आणि आपदा सखींना प्रशिक्षित केलंय, अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिली आहे. स्मार्ट सिटीसह सर्व विभागांना प्रलंबित कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पूरसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी या महिन्याच्या शेवटी मळा परिसरात आणखी पाण्याचे पंप बसवण्याचे निर्देशही PWDला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटाची फर्स्ट मीटिंग या वर्षाची आत्ताच हांव आणि म्हज्या बरोबर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट टीमीचे वायस चेअरमॅन आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात, CS सेक्रेटरी रेव्हेन्यू हे आशिल्ले. ह्या मिटिंगेक ऑलमोस्ट सगळी डिपार्टमेंटां जी डिझास्टर मॅनेजमेंटा खातीर लागता तितके जाण सगळे हजर आशिल्ले. आम्ही आजच्या या मिटिंगेत वेगवेगळ्यो गजाली म्हणजे इन्सिडन्स रिस्पॉन्स सिस्टम IRS नोटिफिकेशन हे पब्लिश केले. आम्ही ह्या मिटिंगेत आमचे इट इज एन लोकल कॉन्टिजन्सी प्लॅन फॉर द मास रेस्क्यू ऑपरेशन एट सी ते आज डिक्लेअर केले. मान्सून प्रिपेअरनेस रिव्ह्यू मिटिंगेचो अजेंडा क्लियर केलो. त्याचबरोबर सचेत नॅशनल डिझास्टर अलर्ट पोर्टल म्हणजे सचेत मोबायल ॲप हांव सगळ्या पब्लिकाकूय आव्हान करता की तेंच्यांनी सचेत मोबायल ॲप हो गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो काडला. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटाच्या जेंच्यांनी हो ॲप काडला, एनी डिझास्टर हॅपन इन कंट्री एनीवेर जाल्यार हे ॲपाचेर आमकां अलर्ट जो आसा हो खूब बेगीन येता. त्या ती पब्लिकानूय बी हो ॲप जो आसा हो डावनलोड करून घेवचो. ह्या मिटिंगेन टोटल डिस्कशन्स जाले वेगवेगळ्या विशयाचेर की खंयच्या डिपार्टमेंटाचो रोल कितें आनी कोणी प्रिपेअरनेस कितें करचें ताच्या पयलीं. आणि सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन दिली त्या प्रमाणे सगळ्या जाणांनी आपलें काम सुरवात केला. प्रत्येक जण आपले तालुका लेवला वयल्या ऑफिसरांकूय अलर्ट करतले आणि पावसांत कसल्याच पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्ही, एक्सिडंट जावचे न्ही ताज्या खातीर ऑलरेडी सगळ्यांनी काम सुरवात केलां. म्हाका खात्री आसा की हांव कॉंग्रेच्युलेट करता म्हज्या स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट टीमीक. तेंच्यांनी खूब बरें काम प्रिपेअरनेस प्लॅनिंग जे आसा पळय हे खूब बऱ्या पद्दतीन केल्लें आसा. ह्युमन रिसोर्स ताच्या खातीर जाय तो आमी ह्युमन रिसोर्सूय बी रेडी केल्लो आसा. आणि ऑलवेज वी आर 24/7 अलर्ट एज बोथ द कलेक्टरेट लेवल एंड द डेप्युटी कलेक्टर लेवलाचेरूय बी आमी आमचो स्टाफ घालून अलर्ट आसता. फाटलेय फावटी लोकांनी एक्सपिरियन्स घेतला कारण नॅचरल कॅलामिटी आमी रोखूंक शकना, बट जाल्या उपरांत विदीन 24 आवर रिस्टोरेशन ऑफ ऑल रोड आसतले, पावर आसतले, वॉटर सप्लाय आसतले, हे सगळें करपाक आमची टीम अलर्ट आसता.
आणि ते हे फावटी बी तशाच पद्धतीचे काम हे सगळ्यांनी केल्लें आसा. सर तुम्ही आपदा मित्राचे म्हटले पळय तांकां पुलीस डिपार्टमेंटान खंय तरी त्यांचो उपयोग. आपदा मित्रांक आमी ट्रेनिंग दिल्ली आनी ट्रेनिंग दिल्ल्या उपरांत हॉनररियम दिवन तांकां रेग्युलर आमकां घेवपाक जाय, तांच्या खंय तरी तांकां काम दिवपाक जाय. इधर पुलीस डिपार्टमेंट, टुरिजम डिपार्टमेंट, हो आमच्या HR कॉर्पोरेशन त्या पद्दतीन तांकां आतां एकदां परत एकदां आपदा मित्रांक हे रेग्युलर खंय तरी घेवन तांकां काम दिलें वयतलें, सो दॅट टायम टू टायम तांकां ट्रेनिंग दिवप चालू उरता. आनी एक म्हणटा तें खूब इश्यूज काडले एज फार एज PWD काडले, स्मार्ट सिटी काडले, साल रिव्हराचो काडले. डिजास्टर मॅनेजमेंट येता तेन्ना हितून सगळ्या डिपार्टमेंटाची जी कामां आमकां पावसान अडथळे हाडूंक शकता त्या ती प्रत्येक स्मार्ट सिटी आसतली, PWD आसतले, WRD आसतली, ह्या सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन्स दिल्या की तेंच्यांनी ते काम जे आसा हें जाता तितके बेगीन करून घेवचें. स्मार्ट सिटीचें काम जे आसा हें एक्सपर्टायट करपाक लायलां. परतूय सांगता म्हणजे 1-2-4 रस्ते आनी बाकीचें काम जे आसा हें एक्सपर्टायट करपाक लायलां. डे टू डे फॉलोअप आमचे स्मार्ट सिटी कमिशनर्स ताका करूंक सांगलेलें आसा, तें कंप्लीट जाता. रोड डिगिंग आसा, रोड डिगिंग आहा तें रिइन्स्टेट 30 तारखेच्या पयलीं केल्या वयतलें. 100% एकूय रस्तो जो आसा पळय तो उरतना रिइन्स्टेट हे करून घेता. सेम पूण एज फार एज स्मार्ट सिटी ऑफ पणजे इज कन्सर्न फ्लडिंग जावचें ना म्हणटा तुमी ह्या फावट. आमच्या कडल्यान आमी सगळी प्रिकॉशन्स घेतल्या फ्लडिंग जावची न्ही म्हणून. 100% प्रिकॉशन्स आमी. मळ्याचो विशय येयलो की मळ्यान आमी थंय एडिशनल पंप जे लावपाक जाय पळय न्ही जावचे न्ही म्हणून ते WRDक इन्स्ट्रक्शन दिला. दे आर इन्स्टॉलिंग द न्यू पंप स्टेशन देयर. साळचे कितें सांगता? साळ ही मडगांवची साळ रिवर न्ही, साळान जी शापोरा रिवर आहा पळय न्ही डिसिल्ड करपा खातीर सांगला. जाता आसत जाल्यार ह्या 15 दिसाच्या भितर म्हणजे थोड्या प्रमाणात डिसिल्ड करपा खातीर लायिल्ली आसा. मेजर थंय फार्मर्स आसा पळय तेंचो इशू आसा की एकदां उदक आयले उपरांत ते वचपाक टायम वयता आनी त्या खातीर न्ही तेकाच लागून सांगला. म्हणजे कशें आसा तर उदक भरून उरता, भरतेचेर उदक वयर येयल्लें आसता आनी परत हे उदक सकयल वचप जायना कारण वयल्यानूय प्रेशर आसा, त्या खातीर उदक बेगीन सकयल वचना. ओके, डिसिल्ड केलें जाल्यार आसत जाल्यार ते वचपा खातीर मातशें बेगीन. राज्यात काही स्वस्त धान्य दुकानातून किडलेला आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ रेशन कार्ड धारकांना वितरित केल्याचा विषय सध्या राज्यात बराच गाजतोय. या प्रकारावर कृषी मंत्री रवी नाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले पाहूयात. सरकारकडून शिधापत्रिका धारकांना देण्यात येणारे तांदूळ सडलेले आणि अळ्या निर्माण झालेले असल्यामुळे राज्यातील नागरिक सध्या संतापलेत. दक्षिण गोव्यातील विविध स्वस्त धान्य दुकानातून लोकांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळाल्यानं लोकांनी सरकारच्या नावानं बोटा मोडण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी संतापलेल्या नागरिकांनी हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ नागरी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन टेबलावर ओतून रोष व्यक्त केला. दरम्यान तांदूळ कसा सडला याबाबत विचारलं असता आम्ही चौकशी करतोय असं उत्तर नागरिकांना मिळतंय. तांदळात अळी आणि बुरशी प्रथमच सापडल्यानं हे प्रकरण थक्क करणारं आहे. दरम्यान या प्रकारावर कृषी मंत्री रवी नाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी शक्यतो पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर धान्य पुरवण्यात येईल. अशा प्रकारांमध्ये कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं नाईक म्हणाले. तो माल आमच्या फेडरेशनाकडे येतात आणि तो माल तो आमची गुदावणी येता. तो कोणाक काय करूना खंयच्यान उजवून तो आनी त्या प्रमाणे माल तो जो आसा तो एखादो आमकां डायरेक्ट माल जो येता ट्रेनीन तो कसो आमी काय चॅक करना. फक्त माल येता त्या प्रमाणे तो माल आसता त्या प्रमाणे आमी माल तो दिता. पूण आमी लोकांक तरी कोणाक तरी माल कितें आशिल्लो मेळ्ळा जाल्यार सर्व वास्कोच्या आम्ही सगळं तो रिप्लेस करतले आणि लोकांक परत आमी तेजे बद्दल आतां नियंत्रण आनी आमी घेता आसतना पासून चॅक करून सारकें चॅक करून घेवपाचें तशें आमी ऑर्डर करतले आनी चॅक करून नासतना घेतली जाल्यार त्या इन्स्पेक्टराक आमी सस्पेंड करतले. कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीवरही आता भाजपचा झेंडा फडकलाय. सोमवारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजना नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुर्टी खांडेपार पंचायत ही फोंडा तालुक्यातील एक महत्त्वाची पंचायत मानली जाते. या पंचायतीत 11 प्रभाग असून मतदारांची संख्या 15,000च्या आसपास आहे. कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नावे तहसीलदार हे गावच्या महत्त्वाच्या विकास कामांच्या निर्णयांमध्ये पंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसंच पंचायत हितविरोधी कामं करतात अशी कारणं समोर ठेवून 6 पंच सदस्यांनी त्यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव
9 मे रोजी संमत झाला। यानंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची खुर्ची रिकामी होती। सोमवारी या खुर्चीवर संजना नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यामुळे आता कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीवरही भाजपचा झेंडा फडकलाय। पंचायतीचे सरपंचाचे इलेक्शन असलेले तुमकां एक खुशी येयले नॉमिनेशन संजना सुदेश नाईक प्रपोज बाय हरीश सदानंद नाईक आणि सेकंडेड बाय विमा जॉन पेरेरा। त्या प्रमाणे ते कोण येऊन आम्ही तीग जाण absent तो अनपोज आणि जे कितें कामां उरल्या पळय आमची ती हांव सगळीं एकदम ते हांव बरें चकचकीत करतलें। अशी खंयची मेजर कामां उरलेली आसा पंचायतीन? जे रस्ते आमी पळय बांदलेले ते करपाचे आसा ते उरलेले आसा आणि आमचे हे आसा पंचायत मचानभूमी आसा, मागीर आमचे एक हे आसा पंचायत हाऊस आसा ते करपाचे ते हांव फुडें व्हरतलें। सो आज तुका कोण पंचान तुका सपोर्ट केला तेजेर कितें सांगलें? तेणी म्हाका खूब सपोर्ट केला आणि हे फुडें म्हाका ती खूब कामामध्ये खूब सपोर्ट करतली। त्याच्यात आमी जे काम करपाचे आसा ते आमी एकामेकाक सांगूनच काम करतली आणि आमचे भितर युनिटी आसून आमी ते सगळे फुडें व्हरतली। दरम्यान कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईकांनी कुर्टी खांडेपार ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि पंच सदस्यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलंय। आणि तशीच आमची उपसरपंच तिकाय बी हांव तिजे करता आणि आमचे सगळे सही जाण आमी आमचे हे आसा पंचकर सगळे एक रावले आणि जे बिनविरोध आमकां आसता जे आमी निवडून हाडल्या सरपंच उपसरपंच आनी पंच सगळे एकठांय रावन 5 वर्स पर्यंत काम बरें करचें तेणी अशें म्हणटा। आमचो सपोर्ट सरकारा सपोर्ट जावं म्हाजो सपोर्ट तांकां सगळो आसतलो डेव्हलपमेंटा खातीर जी आमची कुर्ती आनी खांडेपार पंचायत हेजे बरें कितें काम करचें सरकाराचें कितें मेळटा गव्हर्मेंटाचे जावं आमचे कितें फंड आसा ते आमी सगळे कडेन वांटून दितले आनी तेंचे कडेन बरें काम जावचें आनी तेंचे कितें तेंचे जे देवा कडेन तेणी मागचें तेणी कितें मागना तें पूर्ण जावचें आनी हांव मातसो लेट जालो आमचे आमकां तें हें ग्रेड्युएशन फार्मसी करची थंय फंक्शन आशिल्लें ते भुरग्यांचो सत्कार आशिल्लो सगळ्यांचे थंय बरो दीस आनी हांगा बरो दीस फाल्यां परतो बरो दीस फाल्यां पडली। साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी रश्मी दिलीप देसाई तर उपनगराध्यक्ष पदासाठी आनंद काणेकर यांनी सोमवारी अर्ज दाखल केले। अन्य कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे दोघांची निवड निश्चित आहे। याबाबत मंगळवारी निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे। Two nominations, one for the post of chairperson, Sakri Municipal Council, and the nomination received is of Mrs. Rashmi Dilip Desai from ward number 4. And the proposer is Mrs. Siddhi Saddesh Paraf, and the nomination has been received before 12 o'clock, so this has been accepted. The second nomination is received for the post of vice chairperson is received from Shri Anand Babani Kanekar from ward number 9, and it's proposed by Shri Dayanand Borekar, councillor, and this is also received at 11:05 AM today, and the same has been accepted. The elections for the post would be held tomorrow, that is on 16, and presided over by the Deputy Collector Shri Rohan Kaskar at 11 o'clock. Any more applications, sir? No, there are just 2 applications which has been received, one for the post of chairperson and one for the post of vice chairperson. मी रश्मी दिलीप देसाई आज साखळी म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन या पदासाठी नॉमिनेशन फॉर्म भरलेले आहे। उद्या 11 वाजता आमचं इलेक्शन आहे आणि आता तरी सध्या म्हणजे अजून कोणच फॉर्म भरलेले नाही आहे आणि ऑलमोस्ट भारतीय जनता पार्टीतर्फे माझं नाव फायनल झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की उद्या नक्कीच माझं ॲज अ चेअरपर्सन ऑफ साखळी म्युनिसिपालिटी माझी निवड होईल आणि ह्याच्या पुढे निवड झाल्यानंतर साखळीची जी डेव्हलपमेंट काम आहे ती आमची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मी सहकार्यानं जी कामं पेंडिंग आहेत
गेल्या 2 टर्म आम्ही अपोजिशन राहिल्यामुळे बरेच कामं आमची साखळी म्युन्सिपाल्टीचं पेंडिंग आहे. ते सगळं काम आम्ही आमचे माननीय मुख्यमंत्री यांच्या सहकार्यानं ते पूर्ण करणार आणि माझे माझे 11 जण काउन्सिलर्स माझे बरोबर जी आहेत सगळे मला संपूर्ण पाठिंबा देणार आणि साखळीची जी पेंडिंग कामं आहे, प्रत्येक इश्यूज आहेत ते मी नक्कीच सॉल्व्ह करायला 100% मी प्रयत्न करणार. धन्यवाद. आनंद काणेकर, म्हजो सेकंड टर्म मार्केटांसून निवडून येयला. आज आमी नॉमिनेशन फायल केलें. फाल्यां रिजल्ट तसो पळयत जाल्यार आमकां आतां ओपोजिशन म्हणटा तें कांय ना. आमी 11 जाण एकी कडेन आहा. फाल्यां अनअपोज आमचें इलेक्शन जातलें त्या बद्दल डावट ना. आनी आमचें जें साखळे फस्ट करपाचें आमच्या सीएमाची जी हें आसा, योजना आसा, जी इच्छा आसा, ताका आमी पूर्ण त्या सीएमा बरोबर रावन जो आमचो विकास खुटला हांगा तो म्युन्सिपाल्टीमुळे थोडो आमी ओपोजिशन आसल्यामुळे थोडी अडचणी येयल्यो, थोडो विकासाक आमकां अडचणी येयल्यो. पण सरकाराच्या मार्फत जी कामां करपाची आसा ती आमकां सीएमान करून दिल्या आनी उरली जी कामां आसा ते सीएमाच्या आदाराचेर आनी म्युन्सिपाल्टी आसल्या कारणान आमकां कसलीच अडचण येवची ना. आमी साखळे हे फस्ट करतले हे आमी ठरयलां. सगळे आमी 11 एकी कडेन आसात सगळे आनी आमी साखळेचो विकास जाता. साखळी नगरपालिका निवडणूक झाली, त्यांचा निकाल पण आला आणि आज साखळी नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद यासाठी अर्ज भरण्याचा आजचा दिवस होता. आणि भारतीय जनता पक्षाने जी पकड आपली ठेवलेली आहे साखळी नगरपालिका निवडणूक, त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी रश्मी देसाई यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांचं नाव पुढे आलेलं आहे. या दोघांनीही आज जे CEO आहेत साखळी म्युन्सिपाल्टीचे त्यांच्यासमोर त्यांनी आज अर्ज सादर केला आहे. 12पर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ होती आणि वेळ संपल्यानंतरसुद्धा कुठलेही अर्ज न आल्याने साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून रश्मी देसाई आणि उपनगराध्यक्ष म्हणून आनंद काणेकर यांची निवड जवळपास निश्चित झालेली आहे. आणि या दोघांची निवड बिनविरोध झाली असल्याचं आम्ही म्हणू शकतो, कारण वेळ संपल्यानंतरही अजूनही अर्ज आले नव्हते आणि साखळी पालिकेवर भाजपचं पूर्ण वर्चस्व आहे. त्यामुळे साखळी नगरपालिकेची नगराध्यक्षा म्हणून रश्मी देसाई आणि उपनगराध्यक्ष म्हणून आनंद काणेकर यांची निवड झालेली आहे आणि उद्या त्यांची शपथविधी साखळी नगरपालिकेत होणार आहे. भुवन वार्तासाठी मी विनायक सामंत. धन्यवाद. पंचायत राज कायद्याअंतर्गत प्रत्येक पंचायतीनं वर्षाला 4 ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे. पण कुडका पंचायतीने गेल्या 6 महिन्यांपासून एकही ग्रामसभा घेतलेली नाही. कुडका गावातील पाण्याची समस्या मांडण्यासाठी स्वतंत्र ग्रामसभा घ्यावी म्हणून मागणीही करण्यात आलेली, मात्र त्याकडेही लक्ष दिलं गेलं नाही असं आरजीचे नेते मनोज परब म्हणालेत. कुडका पंचायतीत चाललेला हा गैरकारभार म्हणजे पंचायत राज कायद्याची पायमल्ली असल्याची टीका परवांनी केली आहे. महत्वाचा विषय घेऊन येयल्ले आसा तुमच्या फुड्यान, जो गोंयांत भरपूरशे पंचायतींनी जातात आणि लोक ते फेस करतात. आणि तशीच एक पंचायत म्हटल्यार कुडका पंचायत, जी जो संविधानान जो कॉन्स्टिट्युशनान जो सरकारान पंचायत राज एक्ट केल्लो आसा, हो पंचायत राज एक्ट कसो वायलेट करता, आपली पावर कशी मिसयूज करता आणि गांवांतल्या लोकांक आनी जे विलेजर्स आसा, ग्रामसभा मेंबर्स आसा, तांकां आपले रायट्स जे आसा पंचायतीन उलोवपाचे, ग्रामसभेन रेजोल्युशन मांडपाचे, विशय मांडपाचे, डिस्कशन करपाचे, गांवा खातीर डेव्हलपमेंटल प्लॅन तयार करपाचो, हे सगळें कशें तेंच्या पासून काडून घेता हें तुमच्या फुड्यान दवरपाक आज आमी येयल्ले आहा. सेक्शन 5 सबसेक्शन 1 गोवा पंचायत राज एक्ट 1994 सगळे पंचायतींनी 4 ऑर्डिनरी ग्रामसभा घेवपाक जाय. 1 जानेवारीन, मागीर एप्रील, जुलय आनी ऑक्टोबर. ह्यो 4 ग्रामसभा सिस्टमॅटिकली घेवपाक जाय. फंक्शन्स ऑफ ग्रामसभा जशें की डेव्हलपमेंट प्लॅन्स, मागीर बजेट, मागीर एन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, युटिलायझेशन सर्टिफिकेट आनी गांवच्यो तरेतरेच्यो ज्यो स्किमी येता गव्हर्मेंटाच्यो, ना जाल्यार कितें कितें डेव्हलपमेंट प्रपोजल्स आसा विलेजर्सांचे ते मांडपाक अशे 4 सिस्टमॅटिकली क्वार्टरली पंचायत राज एक्टान ग्रामसभा ठरयला. मागीर दुसरो सेक्शन आहा की 5 सबसेक्शन 5(4) जर जानेवारीन ग्रामसभा घेवंक ना जाल्यार ऑक्टोबरान ग्रामसभा घेवन म्हणजे शेड्यूल ग्रामसभा घेवंक ना जाल्यार फॉलोवींग मंथान जो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आसता तो ग्रामसभा घेता फुडल्या मंथान.
आणि तो ऑर्डर काडटा आनी सेक्रेटरी आनी सरपंचाक डायरेक्ट करता की ग्रामसभा नेक्स्ट मंथान घेवपाक जाय. सो हो सेक्शन आसा. आनी दुसरो आनी एक सेक्शन आसा की सेक्शन 5 सबसेक्शन 5 की तितून कितें बरयता की जर सरपंच आनी जर BDO जर ग्रामसभा घेवना जाल्यार विलेजर्स 110 सिग्नेचर घेवन ग्रामसभा मागोवंक शकता आनी 1 महिन्या नंतर ती ग्रामसभा सरपंचान घेवपाक जाय. आतां जशें की सांगलें की नेवी बॉडी ऑगस्टान जाली, कुडकां पंचायतीची जी बॉडी आशिल्ली ती ऑगस्टान जाल्ली. ऑगस्टान जातकीर एक सरपंच आशिल्ली, लेडी सरपंच आशिल्ली पयलीं, तेंच्यांनी मागीर फर्स्ट ग्रामसभाची ऑक्टोबरान आसली, ऑक्टोबरान घेवंक ना. खुबसो ऑक्टोबरान मागीर BDOन ऑर्डर काडली की नोव्हेंबरान घेवपाक जाय. नोव्हेंबरान तेची फर्स्ट ग्रामसभा जाली फर्स्ट बॉडीची आनी तितून खूब बोवाळ जालो, खुबशे आर्ग्युमेंट जाले, खुबशे डिस्कशन जालें, खूब गाजली ती ग्रामसभा. मात अशें दाखोवन दिलें की ग्रामसभा ती सोंपली, ग्रामसभा ती काबार जाली म्हणून. पण जेन्ना आमी इन्व्हेस्टिगेट केले, जेन्ना आमी RTI मागले, तेन्ना आमकां कळ्ळें की BDOन एक रिपोर्ट दिला. तुमी ते सायडीन पळोवंक शकता की पॉयंट नंबर 13 आसा. तो BDOच्या ऑब्जर्वरान एक रिपोर्ट दिला की as the Gram Sabha meeting has been adjourned or no. So BDOन कितें म्हणटा, BDOच्या ऑब्जर्वर रिपोर्ट दिला की आन्सर दिला येस, म्हणजे ग्रामसभा जी आसा ती एडजर्न जाल्ली. पण पंचायतीन आपल्या मिनिट्सान कितें सांगलें की ग्रामसभा कन्क्लूड जाले, लोकांनी बोबाड जाले म्हणून आमी ग्रामसभा फुडें व्हरूंक ना. आनी हे जे तुमचे कितले प्रपोजल्स आसा विलेजर्सांचे तुमी पळोवंक शकता. हे सगळे विलेजर्सचे प्रपोजल्स आसा ते अजून पर्यंत डिस्कसूच जावंक ना. जे नोव्हेंबरान ग्रामसभा जाल्ली ती अजून डिस्कसूच जावंक ना. सो हे पयलीं डिस्कस जावपाक जाय आसलें, रोखडीच अर्जंट ग्रामसभा घेवपाक जाय आसली. पण पंचायतीन आनी सेक्रेटरीन मेळोन, सरपंच आनी सेक्रेटरीन मेळोन ती ग्रामसभा कन्क्लूड म्हणून दाखयला. म्हणून ऑन द रिकॉर्ड्स ऑफ BDO ती ग्रामसभा अजून पेंडींग आसा. फुडें जशें की ऑक्टोबर जातकीर जानेवारीन ग्रामसभा घेवपाक जाय. मागीर विलेजर जानेवारी ग्रामसभा घेयना म्हणून विलेजर्सांनी प्रत्येक विलेजर्सांनी कंप्लेंट केली की फाटल्यान तुमी पळोवंक ती कंप्लेंट केली की ग्रामसभा घेया म्हणून. पण कोणूच ग्रामसभा घेयना जालो. BDOन पण मेमोरंडम काडलें की ग्रामसभा घेया म्हणून, तरी पूण ग्रामसभा घेवना जानेवारीची. मागीर शिवाडी BDOन परत एक नोटीस काडली की कुडका पंचायतीची, तुमी हे सायडीक पळोवंक शकता की कुडका पंचायतीची 24 फेब्रुवारी ग्रामसभा घेवपाक जाय आसली, ऑर्डिनरी ग्रामसभा 24 फेब्रुवारी. तिवूय हे नवे सरपंचान आनी ते पंचायत बॉडीन आनी सेक्रेटरीन मानून घेवंक ना. आनी फेब्रुवारीची ग्रामसभा, जानेवारीची ग्रामसभा जी फेब्रुवारीन घेवंक जाय आसली तिवूय तेंच्यांनी घेवंक ना आनी तशीच पेंडींग उरली. की जी ग्रामसभा एप्रिलान घेवपाक जाय आसली तिवूय कुडका पंचायतीन घेवंक ना. म्हणजे जी ऑक्टोबरान घेवपाक जाय ऑक्टोबरान घेवंक ना, जानेवारीन घेवपाक जाय जानेवारीन घेवंक ना आनी एप्रिलान घेवपाक जाय ती एप्रिलानूय घेवंक ना. सो आतां पावले आमी BDOन परत मेमोरंडम काडला की मेन घे म्हणून, एप्रिलाची ग्रामसभा मेन घे. सो डेट दिली BDOन 21 म्हणजे नेक्स्ट संडे ती घेवपाक जाय म्हणून. सो त्या आदाराचेर BDOन आनी पंचायत बॉडीन 12 तारखेक नोटीस काडली. तुमी पळोवंक शकता एक नोटीस आहा, त्या सायडीक एक कोरिगंडम आसा. तो नोटीसीन कितें बरयलें की जी ऑक्टोबराची ग्रामसभा त्याचे मिनिट्स कन्फर्म जावपाक जाय आनी ना जाल्यार जे वॉटर स्कॅर्सिटी जो आसा आमचो वाटेर तो तेंच्यांनी घातला आनी कितें प्रपोजल दिवपाक जे आहा ते घातला. सो हितूनसून तेंच्यांनी कितें केलां, आमचो जो प्रपोजल आसलो, आमचो जो रिक्विजिशन आहा ते क्लब करून एक हितून घातला, एक मिटिंगेन घातला. आनी फुडें जे तेंकां घेवपाक जाय ग्रामसभा कशी घेवपाक जाय, कितें घेवपाक जाय, त्या खातीर तेंच्यांनी प्रपोजल्स मागले. म्हणजे प्रपोजल्स जे एज पर तेंच्यांनी सेक्शन 10 म्हणून कोट केला, सेक्शन 10 ऑफ गोवा पंचायत ग्रामसभा मीटिंग रूल्स 1996. हितून तेणी सरपंचान बेसिक मिस्टेक केला. सेक्शन 10 म्हणून खंयसरूच तसो बरयलेलो ना. सेक्शन 10 म्हणून ना, रूल 10 ऑफ गोवा पंचायत ग्रामसभा रूल्स 1996. सेक्शन 10 म्हणून खंय बरयलेलो ना. सेक्शन 10 इज रिफर्स टू डिस्क्वॉलिफिकेशन ऑफ पंच मेंबर्स आनी सरपंच, तो आसा सेक्शन. रूल 10 एक्चुअली फंडामेंटल मिस्टेक केला. So they have gone to and also an exchange of asking the signature from the villagers just to hold this down. मिनिस्टर जो आयज सांगता की तेच्याकडे लेटर येवंक ना, तेका कंप्लेंट येवंक ना, ना जाल्यार तो एक्शन घेतलो म्हणून. जाल्यार एलएक्यूचो आन्सर ह्या मिनिस्टरान कसो दिलो? ह्या मिनिस्टराकडे जर हे पावोंक ना जाल्यार ग्रामसभा घेवंक ना म्हणून जर पावोंक ना डिटेल्स, जाल्यार तेणी एलएक्यूचो आन्सर कसो दिलो एक क्वेश्चन म्हाका. म्हणल्यार हेचो मिनींग की जो एलएक्यू दिता भितर मिनिस्टर इन्वॉल्व जायना, कोण तरी ऑफिसर आसतले, तेंचो स्टाफ आसतलो, जेंच्यान दिवपाक जाय ते दिता, मिनिस्टर पळयना पासून ते. सो ह्या मिनिस्टराक सांगपाक सोदता माविन गुदिनो की तुज्या पंचायत अफेरांचेर तूं लक्ष दी, पंचायतीचेर तुमी लक्ष दिया. गोमेकॉत उपचार घेताना वास्को पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला चोर अखेर सापडलाय. वास्कोचे PI कपिल नायक यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
गोमेकॉत उपचारासाठी आणलेल्या वास्को चोरी प्रकरणातील संशयित पी रमेश याने एप्रिल महिन्यात पोलिसांची नजर चुकवून पलायन केलं। या प्रकरणी आक्षी पोलिसांनी संशयित रमेश विरुद्ध गुन्हा नोंदवला। तसंच संशयितावर पहारा ठेवण्यात हयगय केल्याप्रकरणी सर एक अक्यूज तुमच्या हातांतल्यान एस्केप जाल्लो GMCच्यान ताका आयज तुमी धरून हाडला ती सांगूंक शकता? In the month of February, we have registered one theft case wherein some unknown culprit had damaged the rear window of one vehicle while it was parked in the city and stolen 2,50,000 from the vehicle. So after that, we had registered the crime and we were in search of the accused. So while conducting the investigation, we had arrested one accused, namely P. Ramesh. So on the same day, that is on 28th of April, and on the same day, while he was taken for the medical examination at GMC, after conducting the medical examination, he was escaped from the lawful custody of the police. So in this connection, we had given the complaint at Agashi police station, and the offence was registered at the Agasham police station. And the day he escaped from the custody, we were in search of the accused. We had put in all the efforts to search this accused, and we had used all the machinery like sources of intelligence, technical assistance to search the accused. So last 2 days, I had sent one team consisting of PSI Ganesh Matondkar at Tamil Nadu, where we had traced the location of the accused. So when our team reached to the Tamil Nadu, they were observing the location of the accused. So while observing the location to technical assistance, it came to know that the location of the accused is tracing at Belgaum side. So our team started to keep watch on the location of the accused. So here I also formed another team consisting of PSI Swapnil, Purushottam Naik and others to keep the watch. So while keeping the watch on the location, we came to know that the accused is moving towards Goa. So I alerted my team and we laid a trap in the city area and all over Goa. So when we came to know that the accused is moving towards the Vasco, we managed to detain him at Chikalim. So after detaining him, we brought him at the police station and lodged him in lockup. So now we had taken 5 days remand of the accused, and we will conduct our further investigation in this case. And once the investigation is completed, we will hand over the accused to the Agasam police station for further investigation. So 3 टीम्यो 3 स्टेट सगळ्याकडे पोलिसांक बरी मशक्कत करची पडली ताका धरपाक. Yes, because since he was escaped from the lawful custody, we have speed up the investigation because we want to nab him at anyhow we wanted to nab him. So we have speed up the investigation and we use all the sources and machineries like technical assistance to nab him, and finally we succeeded in nabbing the accused, and I congratulate both the teams for taking efforts in nabbing the accused. सर आणि आज किती मेळा जसे तुझे पार्टनर आपले त्याचे बद्दल फाइंड आउट. On CCTV footages, we can see the 2 persons on the CCTV footage. So we are having a doubt that one more person is there with him, but he is not disclosing till now. So during our investigation, we will try to find out whether any more culprits are there with him. Sir, त्याचे नाव किती? One more thing I have to inform you that when we arrested him first time, he gave his false name. So yesterday, while conducting the investigation and inquiry with him, we came to know that his name is Ravi Subbarao through his identity cards. His real name is Ravi Subbarao and not P. Ramesh. सुरक्षा साधनांच्या वापराअभावी 2022 मध्ये राज्यात 121 मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूयात. हेल्मेट सीट बेल्ट वापरासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी जागृती केली जाते, तरी देखील वाहनधारक नागरिक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. याच कारणांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय.
यावेळी डोक्याला इजा झाल्यास अनेकांचा मृत्यू होतो. राज्यात 2022 मध्ये 3011 अपघातात 271 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 121 जणांचे म्हणजेच 44.64% मृत्यू हे सुरक्षा साधनांचा वापर न केल्यामुळे झाले आहेत. याशिवाय 73 जण गंभीर तर 198 जण किरकोळ जखमी झाले होते, असं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय सर्व राज्यांकडून वार्षिक अपघातांची आकडेवारी मागवत असतं. या आकडेवारीचा अहवाल तयार करून प्रत्येक राज्यातील अपघात आणि अपघातातील मृत्यूचा अहवाल जाहीर केला जातो. गोवा पोलिसांचा वाहतूक विभाग असाच अहवाल तयार करून वाहतूक खात्याकडे पाठवत असतो. वाहतूक खाते तो अहवाल केंद्रीय वाहतूक मंत्रालयाला पाठवतो आणि याच अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वाहतूक विभाग, पोलीस खातं आणि वाहतूक खातं यांच्याकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. तरी देखील 2022 या वर्षात 3011 अपघातात 271 जणांचा मृत्यू झालाय. 2021 मध्ये 2849 अपघातात 226 जणांचे मृत्यू झाले होते. 2022 मध्ये 2021च्या तुलनेत 162 म्हणजेच 5.58% अपघात आणि 45 म्हणजेच 19.91% मृत्यू अधिक झाले आहेत. राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते. अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकी चालकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. डोक्याला दुखापत झाल्यानं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. चालकाबरोबरच दुचाकीवर मागे बसलेल्याचाही हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झालाय. दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावं यासाठी पोलीस जनजागृती करणार असून काही दिवसांनी सक्ती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. 2022 मध्ये सर्वाधिक 179 मृत्यू दुचाकी चालक आणि दुचाकीवर मागे बसलेल्यांचे झाले आहेत. 208 जणांना गंभीर तर 608 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. राज्यात 2022 मध्ये हेल्मेट परिधान न केल्यामुळे 81 दुचाकी चालकांचे तर दुचाकीवर मागे बसलेल्या 30 जणांचे असे एकूण 111 जणांचे मृत्यू झाले आहेत. याशिवाय 44 दुचाकी चालकांना गंभीर तर 134 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या 14 जणांना गंभीर तर 37 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे 10 प्रवाशांचे मृत्यू, 7 चालक गंभीर तर 15 जण किरकोळ जखमी झाले. सीटबेल्ट न घातल्यामुळे 8 प्रवासी गंभीर तर 12 जण किरकोळ जखमी झाले. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, तेणं मराठीचं.